सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगतो की विजय केमिकल्स लोटे, त्या लोटे मधले जी विजय केमिकल्स आहे तिथे त्यांच्या नवीन प्लांटचं काम चालू आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मी त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि सातत्याने मी कामं करून माझी कंपनी चालवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. मग ती गव्हर्नमेंटची कामं असू देत, नाही तर प्रायव्हेट कामं असू देत, नाही तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असू देत, हा माझा मी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी करतो. आणि त्याचप्रमाणे रितसर मला त्या विजय केमिकल्स लोटेची मी वर्क ऑर्डर घेऊन मी ते काम मिळवलेलं आहे. आणि ती वर्क ऑर्डर आज माझ्या या ठिकाणी हातामध्ये पण आहे की मी ते काम टेंडर भरून मी त्या ठिकाणी ते काम मिळवलं. आता हे काम मिळवत असताना याच कंपनीच्या विजय केमिकल्सच काही महिन्यापूर्वी आणखीन एक टेंडर निघालं होतं, ते डिसमेंटलिंगचं होतं. ते डिसमेंटलिंगचं टेंडर मी कोट केलं. माझा कोट हा हायर साईडला आला. मला न देता त्या कंपनीने लोअर साईडच्या ज्या व्यक्ती होती, जी कोणी टेंडर होता, ज्याची कोणाची बीड होती, त्याला ते काम दिलं. मी जाऊन त्या दंगा नाही केला कंपनीत, मी जाऊन त्या राडा नाही केला कंपनीत, मी जाऊन कोणाचं काम नाही बंद पाडलं. ठीक आहे, हा व्यवसाय आहे, ह्याच्यात कॉम्पिटिशन्स हे होत असतात. सगळीच कामं मला मिळतील अशी काही अपेक्षा असणं चुकीचं आहे. आणि म्हणून मी शांत राहिलो. ते काम तिथल्याच कोणीतरी व्यक्तीने केलं, मला माहितीही नाही कोणी केलं. त्यानंतर हे काम त्यांच्या नवीन प्लांटच्या इलेक्शनचं आलं. मी रितसर ते काम भरलं आणि मी रितसर त्या कामामध्ये विलो असून मला ते काम त्या ठिकाणी मिळालं. आम्ही साधारण 25-26 ऑक्टोबरला ते काम चालू केलं आणि चालू केल्यावरती 26 ऑक्टोबरला त्या ठिकाणी एक व्यक्ती, ज्याची आणि माझी काही संबंध नाही, मी त्याला पर्सनली ओळखत नाही, मी त्या व्यक्तीला कधी बघितलेलं नाही, पण ते त्या ठिकाणी तिथे आले. मी त्या साईटवरती त्यावेळेस नव्हतो. माझा इंजिनियर दर्शन शिंदे हा ती साईट बघतो, ती सांभाळतो, तो तिथे होता. तो तिथे आला, त्यांनी चौकशी केली की हे काम कोणाचं आहे, कोण करतंय, कसलं काम आहे, वगैरे वगैरे वगैरे. आमच्याही माणसाने चौकशी केली, तुम्ही कोण, आम्हाला विचारते तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखली नाही. म्हणून त्यांनी नाव चौकशी वगैरे केली, त्यांनी सर्व काही विचारून घेतलं. तो विषय तिथं झाला. त्यानंतर आमचं काम चालू झालं आणि साईटवरती जो काही डंपर आमचा येत होता, माल घेऊन येत होता, मटेरियल घेऊन येत होता, त्या डंपरला दुपारी साधारण 12-12:30ची वेळ असेल, त्या डंपरला अडवण्यासाठी हीच सचिन ताते नावाची व्यक्ती त्या ठिकाणी आली. ड्रायव्हरला अडवलं. ड्रायव्हरने आमच्या इंजिनियरला सांगितलं, बाबासाहेब असं असं अडवतंय. दर्शन शिंदे तिथं गेला आणि त्यांनी विचारलं, तुमचा काय संबंध, हा डंपर अडवायचा, का अडवलाय. त्यांनी थोडीशी अरेरावीची भाषा केली, त्यांनी दादागिरीची त्या ठिकाणी भाषा केली, त्यांनी आम्ही कसे स्थानिक आहोत ह्याची भाषा केली आणि हे काम बंद करायचं, हे काम करायचं नाही, अशा प्रकारची अरेरावी त्यांनी केली. माझ्या इंजिनियरने सांगितलं, बाबांनो तुम्ही माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही आमच्या साहेबांशी बोला, ते तुम्हाला काय असतील ते तुमच्याशी चर्चा करतील, तुम्हाला जर त्यातलं काही काम पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यांनी सांगितलं काम वगैरे काय नाही, ते काम ताबडतोब बंद करायचं, काम कोणाचंही असू दे, तुझ्या मालकाला सांग मला फोन करायला. ही त्यांची अशी उर्मटपणाची भाषा होती. मला माझ्या इंजिनियरने सांगितलं, म्हटलं दुर्लक्ष कर, असे कोणीतरी येतील नाटकं करतील, तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर 31 ऑक्टोबरला हीच व्यक्ती सचिन ताते ते त्या ठिकाणी तिथं आले. त्यांनी कामगारांना शिवीगाळ केली, दमदाटी केली, जीव मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी सांगितलं हे काम तात्काळ बंद करायचं. मी सांगितलेलं असताना तुम्ही काम चालू कसं ठेवलं. माझ्या इंजिनियरनी दर्शननी सांगितलं, साहेब काय संबंध, आम्हाला काम हे कंपनीने दिलंय, तुम्ही कंपनीशी बोला, तुम्ही आमच्याशी काय बोलता, तुम्ही कंपनीशी बोला आणि जे काय ते भांडणं तुमचं कंपनीकडे मांडा, तुम्ही मला नका सांगू. आमचं काम आम्हाला कंपनीने दिलं, कंपनी आम्हाला सांगितलं तर आम्ही हे काम बंद करू. त्यावेळेस त्याची भाषा होती सचिन ताते या व्यक्तीची की ह्या आम्ही इथले स्थानिक आहोत आणि त्या ठिकाणी मी शिंदे गटाचा काहीतरी पदाधिकारी, म्हणजे काही युवा सेनेचा काही उपजिल्हा प्रमुख का काहीतरी मी आहे,
आणि त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुला काम करता येणार नाही. माझ्या इंजिनियरने अगदी प्लेनपणे म्हटला, साहेब विश्वासात म्हणजे काय, म्हणणं काय तुमचं सांगा ना. नाही तुम्हाला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ते काही करता येणार नाही आणि हे काय मी काही एकटा अशातला काय भाग नाही की तुम्हाला आम्हाला विश्वासात घ्यावं लागेल. आता इंजिनियर म्हटलं ठीक आहे साहेब, तुमचं काय असली मशिनरी वगैरे लावायची तर सांगा, आपण लावू. तो विषय संपला. त्यांनी पुन्हा सांगितलं हे काम बंद करायचं, आमचा जोपर्यंत विचार केला जात नाही तोपर्यंत हे काम करायचं नाही, हे काम करायचं नाही. हे 31 ऑक्टोबरला झालं आणि 6 नोव्हेंबरला पुन्हा तो व्यक्ती त्या ठिकाणी आणखी दोन माणसं घेऊन आला. त्यांची नावं काहीतरी एक सचिन कालेकर आणि एक दुसरा काय रोहन कालेकर अशी त्या 2 व्यक्तींची नावं आहेत. आणि त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन आला आणि पुन्हा तेच त्यांनी उद्योग केला. त्यांनी माझ्या इंजिनियरला सोडून, इंजिनियरला तर बोललाच, परंतु त्याचबरोबर लेबर माझे जे कामगार तिथे आहेत त्यांना म्हटलं तुम्हाला जीवे मारून टाकीन, इथनं तुम्हाला सांगितलं ऐकायचं आणि हे काम ताबडतोब बंद करायचं, हे ताबडतोब बंद करायचं. दर्शनने आमचं विचारलं तुम्हाला नक्की पाहिजे तरी काय, तुम्ही सारखे सारखे येता आणि तुम्ही माझं काम बंद करता, तुम्हाला नक्की काय पाहिजे एकदा सांगा ना. तुला काय सांगायची गरज आहे का काय पाहिजे, मला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काय करता येणार नाही. तो म्हटला विश्वासात घेऊ म्हणजे काय करू, तुमचे काही डंपर आहेत काय आहे काय सांगा, मशिनरी काय असेल ते आपण सांगू, आमच्या साहेबांना सांगतो आणि तुम्हाला ते लावतील तिथं तुमच्या काय. शेट्टी म्हटला मला 10 लाख रुपयाची आमची मागणी आहे, ते 10 लाख रुपये आम्हाला इथं द्यायचे, इथं आम्ही स्थानिक आहोत, आमचा विचार केल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. तुमचा दर्शन म्हटला 10 लाख रुपये हे एवढे द्यायचे कुठनं आणि कशाबद्दल. त्याने काम करण्याकरता. साहेब हे बघा म्हटलं तुम्ही जर मला सारखा सारखा त्रास देणार असाल तर हे मला सगळं मला म्हटलं आमच्या साहेबांच्या कानावर घालावं लागेल. एकदा आता यापूर्वी मी घातलंय, त्यांनी दुर्लक्ष आम्हाला करायला सांगितलं, पण तुम्ही जर तसं म्हणणार असाल तर आम्हाला सांगावं लागेल. त्यांना एवढी गुरमी एवढी मस्ती त्या व्यक्तीला झालेली होती. त्यांनी सांगितलं तुला ज्याला सांगायचं त्याला सांग, तुला ज्याला सांगायचं त्याला सांग, आणि तुला झेपत नसेल तुझ्या साहेबाला इथं बोलव, ही यांची भाषा होती. त्यांनी फार सौम्यपणे नम्रपणे सांगितलं दर्शननी की आमचे जे साहेब आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत विक्रांत जाधव, आणि ते त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगला गेले. आता ते तुमच्यासाठी कुठनं येणार इथनं, ताबडतोब त्या ठिकाणी त्याला इथं बोलव, तर आता हा विषय सुटेल, नाही तर मी तुझ्या आता लेबरला मारणार, मी तुझ्या लेबरला मारणार. त्यांनी थोडस म्हटलं मी पोलिसांना वगैरे सांगेन, त्याच्यावरती पण त्याची अररावी, कोणाला सांगायचं त्याला सांग. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.